रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातल्या खारेपाट परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या कायम आहे. या प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी खारेपाटमधील नागरिकांनी पेण शहरात अनोख्या पद्धतीने धोंडबा आंदोलन छेडले. महात्मा गांधी मंदिर ते प्रांत कार्यालय असा मोर्चा काढत नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनानंतर प्रशासनाने काहीसा दिलासा देत आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा करण्याबाबतची नोटीस तात्पुरती रद्द केली आहे. त्याऐवजी दर 3 दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. अरे धरण आमच्या उशाला, अरे बघता काय, अरे बघता काय, पाणी आमच्या हक्काचं. त्याने देखील जर सर्वांनाच एवढी पोट गिळक आहे की खारेपाटामध्ये पाणी मिळालंच पाहिजे, तर मग हे पाणी मिळत का नाहीये? धरणामध्ये पाणी मुबलक साठा आहे. अगदी धरणाची लेवल मेंटेन करायला शेवटच्या महिन्यांमध्ये पाणी हे सोडायला लागतं. मग ते पाणी जर आपल्या गोरगरिबांच्या घरामध्ये गेलं तर यांना काय अडचण असणार आहे? हा एक सर्वसामान्य प्रश्न मला एक पडलेला आहे. आणि आता जी पाणी टंचाई यांनी आपल्यावरती लादलेली आहे, मी खरंच म्हणतो लादलेली आहे. कारण मुबलक साठा असताना जर तुम्ही पाणी देऊ शकत नसाल तरी तुम्ही जाणून बुजून लादलेली पाणी टंचाई आहे. याचा नक्की हेतू काय? जी MMRD येते त्याच्यासाठी आपली गावाच्या गावा यांना खाली तर करायचं नाहीत ना? हा एक प्रश्न माझ्या मनात एक उद्भवतोय. आणि जर आता 3 दिवसात लोक पाणी जसं आहे तसं वापरतात आणि तुम्ही 7 दिवसात ते पाणी देताय, तर याला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम या खारेपाट संघटनेने मांडलेलं आहे. आणि शिवसेना तालुका प्रमुख म्हणून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुका म्हणून मी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो आणि सक्रिय पाठिंबा देतो. नुसतंच बोलून नाही तर आज आमचे शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत. असं जर सर्वांनी एकत्रितरित्या, कारण अमुक पक्षाच्या लोकांच्या घरात पाणी जाते तर अमुक पक्षाच्या लोकांच्या पाणी घरात जात नाही, असा काही विषय नाही आहे. पाणी ही समस्या सर्वांचीच आहे. त्याच्यामुळे पाणी नळाचं पाणी येतं ते पक्ष बघून काय नळाचं पाणी घरात जात नाही. तरी या संघटनेने जे आंदोलन आता पुकारलेलं आहे, मला वाटतं हे अंतिम आंदोलन असावं. कारण लोकांचा सहभाग ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात लोकांचा सहभाग दिसत नाही. तर लोकांना याची गरज नसेल, पाण्याची गरज नसेल, तर एक कार्यकर्ता म्हणून आपण किती लढायचं, किती सांगायचं लोकांना, याचा देखील आपण विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे आजचं आंदोलन 100% आपण यशस्वी करणारच आहोत, त्याबद्दल वादच नाही. मूडवर असलो तरी आपण अगदी म्हणजे आपल्या विचारांनी आपण लाख बोलायचे आहोत, इतकंच बोलीन. आणि आजचं हे आंदोलन यशस्वी बैठक किंवा पाणी संमेलन आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आयोजित व्हावी आणि त्या माध्यमातून अगदी बंद